नाही आहे, आमचा चळवळी संदर्भातला अभ्यास नाही आहे, फक्त बाबासाहेब की जय आणि तेरा नाम अमर रहेगा ह्या घोषणा देण्यापर्यंत आपण मर्यादित आहोत. पण या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, आज आता समजा तुमच्या इथे जिल्हा परिषद सर्कलमध्ये समजा आता आम्हाला आता साहेबांना मुन साहेबांना उभं करायचं, समजा जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपण मुन साहेबांना, आता मुन साहेब मोठं नाव झालं समजा ते मार्गदर्शक, आणि एखादा छोटा आता नवनियुक्त झालेले आपले काय रामटेके एकदम नवीन कार्यकर्ता आहे, आता अध्यक्ष झाले. समजा गृहीत धरू की त्यांना आपण जिल्हा परिषद सर्कलमध्ये उभं केलं, मग जिल्हा परिषद सर्कलमध्ये किती गावं येतात? 9च आहे. कमी आहे ना, जेवढ्या पंचायत समितीमध्ये राहतात तुमच्या इकडच्या पंचायत समिती ही आपली एकच पंचायत समिती आहे. अच्छा, दौला मिठी म्हणजे 25,000 लोकसंख्या आहे. आता समजा 9 गाव, तसं ग्रामीणमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 24-25 गावं येतात एका जिल्हा परिषदला, 13 ते 14 गावं एका पंचायत समिती सर्कलला येतात. आता श्रीकांत रामटेक, बाकी 9 गावामध्ये कोणी ओळखतं का त्यांना? नाही ओळखत ना. पण आपल्याला प्रचार तर करायचा आहे, संघटना पाहिजे, निवडून आणायचं आहे. मग त्याला निवडून आणण्यासाठी तुमच्याकडे काय क्रायटेरिया असेल, काय बांधणी असेल, त्याला कोणी ओळखत नाही. समजा एखादा फार लांबचं गाव असेल, मग त्या गावात त्यांना कोणी ओळखत नाही. मग त्या गावातला जो कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्याला स्वतःचं गुडविल निर्माण करायचं, हे महत्वाचं. त्या गावात श्रीकांत रामटेकेला कोणी ओळखत नाही, कोणी चेहऱ्यानं पाहिलं नाही, आणि दिवस कमी आहे, 8 दिवसात सगळे पंचायत समिती सर्कल, सगळे ग्रामीण क्षेत्र, सगळे खेडेगावं तो उमेदवार फिरू शकत नाही. एखाद्या समजा 2-4 गावात शेवटच्या नाही पोहोचला, त्या गावातले लोक कुठे तुमचा उमेदवार आम्ही पाहिला असतील, मतं कशी द्यायची? मग अशा वेळेस तुम्हाला त्याच्याकडून मतं तर घ्यायचे ना त्याचं नाव, मग कसे घेणार? मग तिथला जो स्थानिक कार्यकर्ता आहे त्याचं वैयक्तिक वर्क असणं महत्त्वाचं. तिथल्या SC ST OBC मायनॉरिटी आणि ब्राह्मणांच्याही मनात त्या कार्यकर्त्याची जागा असली पाहिजे की नाही, तो उमेदवार जाऊ द्या, तो असेल नसेल, आम्ही पाहिला असेल नसेल काही हरकत नाही, नाही आला तरी हा कार्यकर्ता म्हणतो ना त्याला मतदान करा. तुमचं अर्ध्या रात्री काही काम असलं ना, भाऊ मला सांगा, मी तुमचं काम करून देईन. ही ज्यावेळेस विश्वासार्हता, ज्याला आपण गुडविल म्हणतो कार्यकर्त्याचं, ज्या दिवशी हे तयार होईल त्यावेळेस तुमच्या नावावरती त्या उमेदवाराला मत करण्यात, तुमच्या नावावरती, म्हणजे तुमचं स्वतःचं गुडविल निर्माण करणं गरजेचं. मी कधी सत्तेत गेलो नाही, मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही, मी वंचित बहुजन आघाडीचा आंबेडकरी विचारधारेचा घराण्याची एकनिष्ठ राहून काम करतो. जिल्ह्याचे आलेले पद मी सोडले नाही, घेतले, पण मी निवडणूक मात्र लढतो. मी ज्या वार्डात राहतो त्या वार्डात आपले फक्त 5-6 घर आहेत, बुद्धिस्ट घरं फक्त 5-6 आहेत, आणि 8,000 मतांचा वार्ड. मग अशा वेळेस असंख्य उमेदवार उभे राहतात, फार तर 2200 किंवा 2000 अशा याच्यावरती सीट निवडून येते, आणि अशा मतदारसंघात मला 400च्या वर मतं मिळतात. मी पैसा चहाचा खर्च करत नाही, 1 कप चहा सुद्धा मी पाजत नाही, 1 प्लेट नाश्ता मी चारत नाही. दारू मटण फार दूरची गोष्ट आहे, दारूवाला माझ्या दारात उभा राहत नाही, त्याला माहिती हाकलून देतो आम्हाला. मग अशा वेळेस मी आत्तापर्यंत जेव्हा आता प्रत्येक ठिकाणी, आमच्या अमरावतीला पण अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल झालं, त्यावेळेस 96-97च्या काळात हार्ट हॉस्पिटल मोजके राहायचे, आणि मुंबईला घेऊन जावं लागायचं हार्ट ऑपरेशनसाठी. इथे मी मेडिकल आणून जवळपास मी 300-350 लोकांचे ऑपरेशन केले फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपया त्या लोकांना खर्च दिला नाही. मग त्यात सगळे ऑपरेशन आलं, हार्टचं आलं, ब्रेनचं आलं, स्टमकचं आलं, लिव्हरचं आलं, कुठले का ऑपरेशन असे ना, असे ऑपरेशन मी करून आणलेले आहेत. आणि त्यामुळं तुमचे जे छोटे ॲक्टिव्हिटीज असतात ना, जसं रक्तदान शिबिर असेल, तुमच्या इथं रक्तदान शिबिर, तुमचं नाव तिथे असलं पाहिजे मेडिकलला, की दौला मेटी शाखेतून वंचित बहुजन आघाडीचं एका वर्षात 35 रक्तदान शिबिरं झाली. तुमचं ज्यावेळेस हे रेकॉर्डेड नाव तिथं जाईल ना, तर तुमच्या वार्डाचा तिथं दबदबा राहील. इथून फोन जरी केला ना, माझा असा पेशंट पाठवला, त्याला रक्त पाहिजे, 1 रुपया कोणी घेणार नाही. कार्यकर्त्याचा हा वचक, हा दरार असला पाहिजे. हे संपत चाललेलं आहे. म्हणजे आमचं काय झालेलं आहे, आम्ही स्वयंकेंद्रित झालेलो आहोत. छोटे तुम्ही एक शिबिरं घ्या, आपल्या याचे काय म्हणतात, रोगनिदान शिबिरं घ्या, कुठलंही शिबिर राबवा, त्यातून तुम्ही ह्या छोट्या गोष्टी असतात, तहसीलचे
तुमचा आधार कार्डापासून असेल किंवा रेशन कार्डापासून असेल, हे तुमचे आता जेव्हा आता निकाल लागले 10वीचे आणि 12वीचे, मला सांगा जागोजागी मनसे सारखा पक्ष, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे असे एक रूम असते, त्या रूममध्ये 2-4 कॉम्प्युटर असतात, ऑनलाईन सेवा असते. आता तुमचे ऍडमिशन ऑनलाईन होतात ना विद्यार्थ्यांचे, आपल्या वेळेस नव्हत्या.